हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भाग्यश्री. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत आमपन्ना किंवा मग कच्च्या कैरीचे सरबत, किंवा आपण त्याला कच्च्या कैरीचे पन्हे असंही म्हणतो. हे कच्च्या कैरीचे सरबत उन्हाळ्यात अतिशय रिफ्रेशिंग असते. तुम्हीही आवर्जून बनवा. कच्च्या कैरीचे सरबत किंवा पन्हा किंवा आमपन्ना बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची कैरी. कच्ची कैरीला स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. इथे मी एक काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे अख्खी. तुम्हाला थोडं कमी तिखट बनवायचं असेल तर तुम्ही अर्धीही घेऊ शकता. एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे मी थोडं भाजलेलं जिरं घेतलेलं आहे. भाजलेल्या जिऱ्याने आमपन्याला खूप छान टेस्ट लागते. ते थोडं ब्लॅक सॉल्ट, काळं मीठ घेतलेलं आहे मी, आणि थोडंसं सैंधव मीठही घेतलेलं आहे. तुम्ही साधं मीठही घेऊ शकता. आणि 2 चमचे मी भाजलेले धने घेतलेले आहे. जिरं आणि धने जर तुम्ही भाजून घेतले तर अप्रतिम चव लागते आपल्या पन्याला. आणि मी इथे थोडी ब्राऊन शुगर घेतलेली आहे. तुम्ही साधी शुगर घेतली तरीही चालेल. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण बारीक करून झाल्यानंतर मग आपल्याला त्यात थोडंसं थंड पाणी टाकून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडं पाणी आपण याकरता टाकलं आहे कारण त्याची खूप फाईन पेस्ट बनवायची आहे आपल्याला, म्हणून. जास्त पाणी जर टाकलं तर इतकी छान फाईन पेस्ट बनणार नाही. आणि मग फाईन पेस्ट बनवून झाल्यानंतरही परत आपल्याला त्यात थोडं पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण तयार झालेलं आहे यात थोडं पाणी टाकून आपल्याला ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. उन्हाळ्यात कच्ची कैरी खाल्ल्याने आपले उष्णतेपासून संरक्षण होते. कच्ची कैरी आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते. वजन कमी करण्यास उपयुक्त असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करते. अशा प्रकारे खूप सगळे फायदे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून आपण कच्ची कैरी खाल्लीच पाहिजे. कच्च्या कैरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि कच्च्या कैरीमुळे आपल्याला हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तर अशा प्रकारे आपला हा जो चोथा होता तो छान गाळला गेलेला आहे. तरीही त्यात कैरीचा किंवा इतर गोष्टींचा ज्यूस राहिलेला आहे, म्हणून त्यात वरून अजून थोडं पाणी टाकून त्याला असं फक्त प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची जी पेस्ट आहे ती आपल्या खालच्या त्या बाउलमध्ये जाता कामा नये. ते वरच गाळणीमध्ये अटकून राहायला पाहिजे, म्हणजे आपल्या तोंडात येणार नाही. ते प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे. आणि सर्विंग ग्लासमध्ये पहिले बर्फ टाकायचा आहे आणि वरून मग आपल्याला हे मिश्रण ॲड करायचं आहे ग्लासमध्ये. अशा प्रकारे आपला आमपन्ना रेडी आहे. अतिशय डिलिशियस आणि रिफ्रेशिंग असं कच्च्या कैरीचं सरबत आपलं रेडी आहे. बहुतेक लोक कैरी शिजवून त्याचं पन्हं बनवतात, पण आपण इथे कच्च्या कैरीचाच उपयोग केलेला आहे. त्यामुळे बनवण्यासाठी अतिशय सोपं आहे हे. तुम्हीही आवर्जून बनवा आणि उन्हाळ्यात कच्च्या कैरीचा फायदा घ्या. आपल्या शरीरात इम्युनिटी वाढण्यासाठीही कच्च्या कैरीचा खूप जास्त उपयोग होतो. कच्च्या कैरीमध्ये कॅरोटीनॉइड मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपला कॅन्सरचा धोकाही कमी होतो. असे छोटे छोटे उपाय करून आपण मोठमोठ्या आजारांपासूनही वाचू शकतो, ज्यामुळे आपल्याला टेस्टही भेटते आणि हेल्थही भेटते. कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबर याचंही प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीने होतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुमचे आभारी आहे. थँक्यू सो मच.